लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पुसद येथे 500 रुपयांच्या बनावट चलनी नोटा बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 1,91,624 रुपयांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। दिनांक 5 जून 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक पुसद व उमरखेड उपविभागात आरोपी शोध कारवाई करिता रात्री पेट्रोलिंग करीत गोपनीय व खात्रीशीर माहिती मिळाली की नवीन पुसद येथील सोनू पाटील यांच्या भाड्याच्या रूममध्ये राजकुमार पारधी हा राहत असून त्याच्याकडे काही संशयित इसम आलेले असून ते 500 रुपये दराच्या बनावटी चलनी नोटा तयार करत असल्याच्या माहितीवरून कार्यवाही करण्यात आली। अतिशय कौशल्यपूर्वक व संशयीरित्या हालचाल करीत असताना नवीन पुसद येथे दिसून आल्याने मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे नाव राजकुमार श्रवण पारधी, राहणार सावळी, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम येथील असून मी परिवारासह भाड्याने याच घरात राहत असल्याचे सांगितल्याने त्याच्या समक्ष घरात प्रवेश करून 3 इसम गोल्ड रिंग करून त्याच्या समोर व बाजूला 500 रुपयाच्या चलनी नोटा, 2 वर्तुळाकार काच तसेच 500 रुपयाच्या नोटांचे आकाराच्या कोऱ्या कागदांच्या बंडलच्या साह्याने वेगवेगळ्या कंपनीचे केमिकल बॉटल व केमिकल मिश्रित नोटांच्या आकाराचे काळपट कागदाच्या साह्याने भारतीय बनावटीचे चलनी नोटा बनवित असल्याचे दिसून आले। पंचासमक्ष त्याच्या समोरील 500 रुपये दराच्या नोटांची पडताळणी केली असता त्याच्या ताब्यात एकूण 119 नोटा 500 रुपये चलनी नोटांची प्रखर लाईटच्या उजेडात निरीक्षण केले असता त्यामध्ये 4 बनावट असल्याचे दिसून आल्या। यामध्ये राजकुमार श्रवण पारधी, राहणार सावळी, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम, सध्या राहणार नवीन पुसद, तुकाराम दामाजी गोहाडे, राहणार हर्षी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ, भाऊसाहेब आनंदराव पतंगे, राहणार कोंडूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली, रामदास किसन भरकाडे, राहणार डोनवाडा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली असल्याचे सांगितले। सदर ठिकाणावरून नोटांच्या आकाराच्या कोऱ्या कागदाचे बंडल, वेगवेगळ्या कंपनीचे केमिकल बॉटल, केमिकल मिश्रित नोटांच्या आकाराचे काळपट कागद, 2 गोलाकार काच तसेच 500 रुपयाच्या 4 बनावट नोटा तसेच 113 नोटा, 500 रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा व इतर साहित्य असे एकूण 1,89,624 रुपये मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला। वरील 4ही विरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे। सदरची कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे, गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस हवालदार मुन्ना आडे, संतोष भोरगे, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, तेजाब रणखांब, पोलीस शिपाई सुनील पंडागळे, साहेब पोलीस निरीक्षक रवींद्र श्रीरामे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव, सर्व स्थानिक गुन्हा शाखा यवतमाळ यांनी सादर कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.